अमोल प्रीतीची अजब कहाणी. टोपी नाही आला अजून. टोपी कसा येईल आज? त्याच्या घरी पण असेल ना गुढीपाडवा. मला तर वाटतं तू गुढीवरती पण टोपी घालत असेल. नाही, मला असं वाटतं जोजो, भाऊसाहेब आज कामावर नक्कीच येईल. इथे आल्याशिवाय राहत नाही त्याला. आय मीन, कामावर आल्याशिवाय राहत नाही त्याला. गरज आहे ना कामाची. पंकिन, मी आलेच. हा, तुम्ही कितीही ठरवलं तरी निदान भाऊसाहेब म्हणून तरी तुम्हाला यावंच लागेल मिस मयुरी. ऍटलीस्ट त्या निमित्ताने तरी मला तुम्हाला भेटता येईल. जर माझ्यापासून दूर जाण्याचं तुम्ही ठरवलंच असेल तर ठीक आहे, त्याला मी काही करू शकत नाही. पण आज तुम्ही इथे आल्यावर मी आपल्यातला हा विषय कायमचा बंद करून टाकणार. म्हणजे आपण एकमेकांपासून कायमचे वेगळे होऊ. अजब कहाणी. टायमाचीच खोटी झाली. ओ बाजाराव, काय अहो कवाची आतमध्ये गेली, अजून बाहेर येत नाही. उचलायची का? अरे खुळायस का? ती इथून निघल, पुढच्या चौकात तिला अडवायचा, तिथनं तिला उचलायचं. तो कोणी नसतं. हा, एकदम सेफ मध्ये गेम. बाजाजीराव कोलते पाटलावर हात उचलला काय? आता शिक्षा तर मिळणारच. मयूर, हे सगळं करण्याची काही गरज आहे का? म्हणजे अगं हे बदलेल ना सगळं हळूहळू. तर बघ, तू आणि राजवीर सरांनी मागच्या काही दिवसात जे काही तुमचे डिसिजन्स घेतलेत ना, ते तुम्ही जर का बदललेत ना तर सगळं आधीसारखं होईल अगं. किंवा तू जर मनात आणलंस तर दुसरंही काहीतरी घडू शकेल. म्हणजे मी तुला जे सांगते आहे ना की ते यामिनी मॅडम आहेत ना, की त्यांचं नको ऐकूस. तू राजवीर सरांकडे जा आणि त्यांना तुझ्या मनातलं सगळं सांगून टाक. त्यांना सांग की तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते. म्हणजे ना मग सगळं असं एकदम असं सगळं सॉर्ट होऊन जाईल. मयू, आता हे जे काही म्हणतेस ना की मयुरी पण नाही, भाऊसाहेब पण नाही, हा तुझा निर्णय बदल. प्लीज 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 बदल, नाही तर मयुला सगळं फिसकटेल. नाही ब्युटी, माझं ठरलंय आणि आता यामध्ये कुठलाच बदल नाही होणार. मयू, आधीच किती ताप आहे डोक्याला. तू जरा शांत हो ना, जरा शांत. नाही, मी जे वागते ते योग्यच आहे ब्युटी. मी आतापर्यंत सरांना किती त्रास दिलाय, प्रत्येक वेळी त्यांना फसवत आलीये. पण आता बास. आमच्या नात्याचे उरलेले जे धागे आहेत ना, ते मी कायमचे तोडून टाकणार आहे. म्हणजे यापुढे आमच्यासाठी प्रेम मोडता कुठं उलटलंय देवास चौक. आत्या, होत माझ्या डोक्यावर. जा, नको चहा, जा म्हणलं ना. तर कशाला पडले वारड आणि जग म्हणते माझ्यावर वारड. मेला कुठं उलटलंय. आजे, कामाच्या मध्ये मध्ये तुझं काय ग? कसले काम करत रे? 5 पैशाचं तरी काम येतं का तुला? काढ हे बघ, गपगुमान इथं यायचं, दादाच्या पायावर नाक रगडायचं आणि माफी मागायची. कळलं? पुढचं मी बघून घेईन. मयुशी तुझं लगीन कसं होतं ना ते माझ्यावर सोड. काय गपगुमान इथे आणि माफी माग.
त्या म्हाताऱ्याच्या पाया मी पडू त्यालाच माझ्या पाया पाडायला होतो का नाही बघ आता. हे बघ माझं डॉस का फिरवू नको. म्हणलं ना तुला मयुषी तुझं लगीन कसं होतं ना ते मी बघते. जास्त शानपणा करू नको. उगा शानपणा करायला जाशील आणि अंगाशी येईल. ए आजी फोन ठेव ठेव. दादा काय चाललंय हे? काय नाही होते ट्रक मधून पडलं. बरं जरा लवकर हा. हो हो लगेच सरकवतो. का वेळ झालाय तरी अजून कसं आलं नाही भाऊसाहेब? खरंच कामावर येणार नाहीये की काय? नाही कामावर येणार नाही असं तर होणारच नाही. हॅलो सर. हॅलो, हा भाऊसाहेब, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुला. काय आला नाहीस अजून कामावर? आज मिस मयुरी पण येऊन गेल्या सकाळी. हॅलो, येणार आहेस ना भाऊसाहेब? हो सर मी निघतोच आहे. पोहोचेल. ठीक आहे, ये लवकर ये. कोण? सोड सोड मला. सोडा. भाऊसाहेब, भाऊसाहेब काय झालंय? मिस मयुरी. हॅलो मिस, हॅलो मिस मयुरी, मिस मयुरी. हॅलो, कोण आहे तिथे? मिस मयुरी, फोन उचला. मिस मयुरी, काय काय झालंय? हॅलो, नक्कीच काहीतरी घोळ झालाय. तुम्ही सोडा. मी सांगते सोडा. काय करताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? सोडा. कोण आहात तुम्ही? बाजाजी रिटर्न हजबंड ऑफ युअर्स. काय चिंतने आलं डोक्यात ना. 440 करंट बसला. बजा तू काय करतोस? मला सोड. सोड मला. बजा वाचवा. वाचवा. बजा तू हे सगळं का करतोय? सोड. मी सांगते मला ना. कानाखाली मारून लय मार दाखवत होतीस ना. आता माझ्या नावाची हळद बघ कशी लावतो तुला. बजा तू वेडा झालास का? काय करतोय? तुला कळतंय का? सोडा मला. वाचवा. लगेन लगेन. बजा बजा सोड. आशू झाला, आशू झाला. आता परत डोकं लावायला लागेल नाहीतर काय बोलतोय तू? बजा. डोकं लावून धडको. सोड मला. बजा सोड. आता कशी आवाज करशील काय? सोड. बजा. एवढ्या मारत होतीस. सोड प्लीज. नीट पकडून धर रे. गुरुजीला फोडला. वाचवा. हॅलो हॅलो गुरुजी. हॅलो कोण? अहो कस्टमर कस्टमर बोलतोय मी तुमचा. अहो हा कळालं ना तुम्ही. आता लग्न करायचंय या लवकर. अहो आवाज येत नाही आहे तुमचा. कोणाचा आवाज आहे? उंचावरी मुलगी लय उंचावळी झाली. कुठे यायचं ते सांगा. अहो पत्ता पत्ता काय करताय? हे बघा, पहिला राईट मारा, मग लेफ्ट मारा आणि समोर या. हा तिथं. हा हो हो हो. अहो गेल्या वेळी गेलेलो मी तिथे. हा आता टाइमपास करू नका. या पडदिशी. अहो येतो मी. लग्नाची सामग्री आणि सगळं जर आणायचं असेल तर मला त्याचे वेगळे पैसे द्यावे लागतील. हा हॅलो. आयो 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 आयो.
माझं फोन नाही नशिबाने तुझा हात लागला त्याला अयो, माझं फोन आयो. आता देव जरी आला का नाही तरी आपलं लगीन थांबू शकणार नाही. मयुरी मजा. पाच वेळ झाला कशी नाही आली ही अजून. हाय. अगं बराच वेळ झाला मयू अजून आली नाही. एवढ्यात यायला हवी होती ना ती. ओ अहो हे घ्या पोरी, हे घे ग जरा. अहो चला चला चला, हे घ्या. चला, आजच्या दिवसात एकच मुहूर्त आहे, ते तर काहीच लगबग नाही आहे. अहो कसली लगबग, कोण आहात कोण तुम्ही? अहो असं काय करताय, तुम्हीच तर बोलवलं कॉल करून. हा आम्ही हा मग. अहो अहो असे बघत काय बसलात? तुम्ही कोण? मुलीचे भाऊ? हो. हा बघा कसं बरोबर ओळखलं. हा चला चला, अहो बघत काय बसलात, हा सोफा जरा मागे घ्या, म्हणजे काय मला इथे पूजा मांडता येईल. हा ओ एक मिनिट, ही कसली पूजा कसली आहे? हो लग्नाची पूजा. अशी काय- गुरुजी हा, अहो काय हे 2 दिवस अगोदर तरी कळवायचं मला. तरी बरं नशीब माझ्या घरी लग्नाचे आणि श्राद्धाचे सामान तयारच असते. अहो मी धावत पळत आलोय. हा अहो स्कूटरवरच मुहूर्त काढलाय. तो मुहूर्त आता टळायला नको. हा चला, तेवढं नवरी मुलगी आणि नवरा मुलगा कुठे आहे बघा, आणि लवकर त्यांना इथे आणा. ते आम्ही लगीन पुढे ढकलले. हा अहो कशाला गंमत करता, अगोदरच उशीर झालाय. अहो बजाजींनी बोलवले म्हणून तर मी ताबडतोब इथे पोहोचलो. त्यांचाच फोन आलेला, मला म्हणले लग्न करायचं आहे, या लवकर. आणि तुम्ही लग्न नाही असं सांगता? बजा कुठे, कसलं लग्न? तायडे मयू कुठे? अरे ती पेढीवर ते सोनाने सगळं सामान द्यायसाठी गेली आहे. मला वाटतं तिथून ती ब्युटीकडे गेली असेल. अहो काय करायचं ते लवकर सांगा. चला. पण आहेत कुठे मिस मयुरी? अहो ती तुम्हाला भेटायलाच पेढीवर आली होती ना. ह्या पिढीवर आल्या होत्या, पण पण त्या आत्ता कुठे आहेत? मी राजवीर सरांना आणखी नाही फसवू शकत. जे खरं आहे ते सगळं मी त्यांना सांगून टाकणार आहे आणि त्यांच्या आयुष्यातून कायमचं लांब जाणार आहे. मिस ब्युटी, काय कसला विचार करताय? कुठे आहेत मिस मयुरी? नाही काही नाही. सर तुम्ही इथे या ना. इथे इथे तुम्ही बसा, मी तुम्हाला पाणी देते. हा मिस ब्युटी, तुम्हाला अर्जन्सी कळते का? माझ्याकडे वेळ नाहीये बसण्याचा. मिस मयुरींचा जीव धोक्यात असू शकतो. त्या कुठे आहेत आता तुम्हाला माहिती आहे का? सर काय झालंय काय? काय झालंय ते मलाही माहिती नाही, पण मला फोन आला होता. त्या फोनवरून असं वाटत होतं की मिस मयुरींचा जीव धोक्यात असू शकतो. मला फोन आला आणि अचानक असं- मयू, ब्युटी, मयू कुठे? भाऊ एक्झॅक्टली तेच विचारायला मी इथे आलो होतो. तुम्ही इथे काय करताय? मयू पेढीवर गेली होती, तुम्ही काय केलं का माझ्या मयूला? हे मी काय करणार आहे भाऊ? मला फोन आला होता आणि फोनवरून असं वाटत होतं की त्यांना कोणीतरी किडनॅप केलंय. म्हणूनच मी इथे आलो हे विचारायला की मिस मयुरी आहेत तरी कुठे. बजाने तरी केलं नसेल. बजा? नाही, पण बजा असं का करेल? कारण त्यांचं लग्न मोडलंय. लग्न हे कधी घडलं? तेच सांगायला तर ती तुम्हाला पेढीवर आली होती. बजाने गुरुजींना फोन केलाय. बजा आणि मयुरीचं लग्न लावायचंय त्यांना. बजाने स्वतःहून बोलून घेतलं, पण आम्ही त्यांचं लग्न लावणारच नाही होत. मयू, हॅलो, मयू कुठे आहेस तू? मयू कुठे आहेस? हॅलो. अहो हा फोन इथे रस्त्यात पडलेला मिळालाय. रस्त्यात कुठे पडलाय? लाऊडस्पीकर. हॅलो, हा कुठे पडलाय फोन? बुंबरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे. ठीक आहे, तुम्ही प्लीज तिथेच थांबा. मी आलो. चालेल या. मी आलो.
चल आत बस चल. अरे भाऊ आत्ता विचार करत बसू नकोस, ही ती वेळ नाहीये. मला माहिती आपल्यात भांडणं आहेत, पण आता मिस मयुरींसाठी तरी सगळा विचार सोड आणि चल. चल 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 भाऊ, वेळ नाहीये, चल. चला रे पाडदिशी लगीन आहे माझं. लगीन. चल चल चल. ए होणारी विशेष ती बघ ड्रीम वेडिंग डेस्टिनेशन जागे गेले. ए नीट पकड रे, माझी होणारी बायको आहे. हा चल ग चल चल. अरे बजा अरे घोल झालाय. कसला गोय? अरे ते गुरुजी नाही आले अजून. ते ध्यान अजून आलं नाही का? थांब ते आता भाद्र तू एकाचे खोटी ऑर्डर देतात काय? सत्यानाश हो यांचा. एखाद्याचं बारसं करून मस्त गोड जेवलो असतो. हा आता काय कोण मुरमुरतय, आता कोण फोन करतय मला, आता आणखी यांचं काय काय हो या म्हणून किती घाई. काय तर म्हणे लग्न लग्न, लग्नाचा ल ही नाही आहे इथे. हा ए बेन्या हायस कुठं तू? हा इथं लग्नासाठी समजीत जमलाय आणि लग्नाची गाठ बांधाय तूच नाही. कुठं हायस कुठं तू? अहो तुमच्या घरी पोहोच. हे बघ तू का काहीतरी कशाला अंगाशी. ए आजे तर काय बी जाणार नाही, आता फक्त ते येणार. ती मयुरी तुझी सून म्हणून तुझ्या समोर येणार, ते बी आजच्या आज. आजे बोललो तर नाही तुला, आपला शब्द वाया नाही जात. हा हो त्यांना विचारा ना, 3:30च्या पुढचा मुहूर्त चांगला आहे. आजी आज कशाला व्हायचं की तू त्याला सांभाळ, इकडे दुसरा गुरुजी बघतो. हा हा अरे पण बचा आजे आता बाजा नाही, आता ओनली लग्नाचा बाजा. आ आणि तू इथं लग्नासाठी नाही तर इथलंच पाया पडतो, आशीर्वाद दे. ते अष्टपुत्र वगैरे नको. ठेवतो. ऐक बचा माझा ए दुसरा गुरुजी बघ, पाडदेशी. काय बी झालं तरी लगीन एळ झालं पाहिजे. जा पाडदेशी. चल गे. ए आगेत लागण्याची काय झाली वय तुला? चल चल चल. काय ग आम्ही मयूर कुठे आणि कोणाशी बोलत होती तू फोनवर? काय बोलत होती तू? यांचा फोन होता. काय अहो काही झालं नाही, व्हायचं आहे. म्हणजे अहो बजाजी आणि मयुरीचं लग्न. काय म्हणजे बजाने मयुरीला? मी आता त्या बजाला सोडतच नाही, पोलिसात जातो. दादा तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं तुला? सांगायला कोणी सांगितलं? मयूरची मोपेड. कुठे मयुरी? कुठे मयुरी? कुठे? तिला ना काही लोकांनी उचलून नेलं. मी त्या समोरच्या दुकानात होतो, येईपर्यंत गायब झाले. हा मोबाईल आणि हा त्या गाडीचा नंबर. एक मिनिट. हॅलो हॅलो एसीपी साहेब, मी एक गाडीचा नंबर पाठवतोय. जरा अर्जंट केस आहे, मला प्लीज लोकेशन ट्रेस करून हवं. येस थँक्यू. पर मला सांगा गाडी कुठल्या दिशेने गेली? तर या दिशेने गेली. हा रस्ता गावाकडे जातो. लोकेशन ट्रेस होईल गाडीचं. मी मागून घेतलं पोलिसांकडून. आपण तोपर्यंत या दिशेने जाऊ. बचाने मयुरीशी जबरदस्ती लग्न करायलाच पळून नेलंय, मला माहिती. सर चला. तुम्ही प्लीज मोबाईलची काळजी घ्या. लक्ष असू. फोन उचल, एसीपींचा असेल. हॅलो
सर सर मी मयुरीचा भाऊ बोलतो सर. हा काय? ओके ओके मी सांगतो सर, मी सांगतो. येस, थँक्यू सर, थँक्यू. सर ते बुमरेगाव फाटा म्हणून आहे ना इकडे, त्याच्या अलीकडेच ती गाडी मयुरीची गायब झाली आहे सर. त्या कॅमेरामध्ये दिसलं होतं. गाडी कॅमेऱ्यात तिथे शेवटची दिसली आणि पुढे गायब झाली, म्हणजे तिथेच त्याच एरियात असेल कुठेतरी. हा तो इथेच आहे सर, बुमरेगाव फाटा पुढे थोडा पुढे गेला. मिस मयुरी, तुम्ही जिथे कुठे आहात तिथे तुम्हाला घ्यायला मी येतोय. तुम्हाला काहीही होणार नाही.